विवेकानंद नर्सिंग होमच्या कामगारांचे धरणे आंदोलन, प्रशासनावर दडपशाहीचा आरोप. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदोन्नती, महागाई भत्ता व पगारवाढीसाठी धरणे आंदोलन सोमवार दिनांक 3 पासून सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा तरच आंदोलन थांबवले जाईल असे स्पष्ट सांगितल्याने आंदोलक व प्राचार्य यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. विवेकानंद नर्सिंग होमचे प्राधिकृत अधिकारी यांना काही दिवसापूर्वी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. कामगारांच्या मागण्यावर प्राधिकृत अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याने कामगारांनी सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी वारंवार आपल्याला लेखी व तोंडी मागणी करून मागण्याबाबत कुठलाही विचार झालेला नाही. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. एवढ्या कमी पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. या प्रश्नी न्याय न मिळाल्याने नाईलाजास्तव संस्थेच्या समोर धरणे आंदोलन करावे लागत आहे, असे कामगारांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी म्हणून प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेककर यांच्याकडे आंदोलनाबाबत विचारणा केली असता कामगारांबरोबर बैठक घेतली, पण कामगार प्रशासनाची भूमिका समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. कामगारांना कामाबाबत शिस्त व संस्थेच्या आर्थिक धोरणात शिस्त लावल्याने काही कामगारांची मने दुखावली गेली आहे. सर्वच दिशाभूल करून ठराविक कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या आंदोलनासंदर्भात प्राधिकृत अधिकारी निर्णय घेतील, असे प्राचार्य डॉक्टर शेककर यांनी सांगितले. या आंदोलनात राजेंद्र लांबे, प्रमोद साळुंके, सुदाम भागवत, गजानन वराळे, गोविंद पठारे, अशोक उगले, भगवान म्हसे, राजेंद्र साळुंके, योगेश जाधव, विजय डुकरे, सोनाली म्हस्के, नवनाथ तारडे, ज्ञानेश्वर टिक्कल, विमल हुडे, दत्तात्रय मोरे यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज, बी फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी. महाविद्यालय, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे कर्मचारी असून आमच्या संस्थेने मान्य प्रशासनाने व मान्य प्राचार्यांच्या मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती व पगारवाढ केली. महागाईच्या दृष्टीने आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व पगारवाढ पदोन्नती होणे गरजेचं आहे, पण त्यांनी आम्हाला न लागू करता मर्जीच्या लोकांना लागू केले. आमच्यावर हा सरासर अन्याय असून आम्हाला सरसकट दर कामगाराला 12 वर्षांनी पदोन्नती होणे गरजेचे असल्याने कोणालाही पदोन्नती दिली नाही. आम्हाला पदोन्नती व पगारवाढ करण्यात यावी. आज रोजी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट तिन्ही कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन असताना सदर आमची गेल्या काही दिवसामध्ये 2 महिन्यामध्ये जे मर्जीच्या प्रकारात वाढ झाली आहे काही कर्मचाऱ्यांची, ती सर्व स्थगित करून आम्हाला पदोन्नती, आमचे पगार, आमचे मूळ वेतन 4,800 प्रमाणे देण्यात यावे अशी आमची मागणी असून, तसेच उर्वरित आमचे मजूर हाजरीचे जे कर्मचारी त्यांची मागील वर्षी 30% पगारवाढ ती अद्यापपर्यंत दिली नाही, ती पण देण्यात यावी. तसेच महागाईच्या दृष्टीने आज प्रत्येक कामगार हा महागाईच्या दृष्टीने भरायला जात असून सर्व त्यांना फायदे मिळतात मर्जीच्या लोकांना. आम्ही काय गुन्हा केला? आज दिनांक 3/3/25 रोजी विवेकानंद नर्सिंग होमचे सर्व कामगार, आयुर्वेद कॉलेज, बी फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेजचे सर्व कामगार आंदोलनाला बसलेले आहेत. संस्थेत मागील 1-2 महिन्यात ज्या अनाधिकृतपणे काही कर्मचाऱ्यांना वशिलेबाजीने पदोन्नती व भरघोस पगारवाढ दिलेली आहे, त्याच्या विरोधात हे सर्व कामगार आंदोलनास बसलेले आहेत. कोणत्या कामगारांना पगारवाढ दिली आणि कोणत्या कामगारांना पदोन्नती? 5 ते 6 मर्जीतील कामगारांना यांनी पदोन्नती दिलेली आहे. त्याबद्दल आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही. मध्यंतरी प्राचार्याकडून दब्बाजी केल्याचं तुम्ही एक बातमी प्रसिद्ध झाली, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? नाही, कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचं काम त्यांचं चालू आहे. आंदोलनात बसू नये म्हणून वेगवेगळ्या भीती दाखवण्याचे कामं ते करीत आहेत. तुम्हाला पोलीस उचलून नेतील, तुम्हाला आम्ही सस्पेंड करू, असे प्रकार चालू आहेत. प्रशासनाकडून काय दखल घेतली का? प्रशासनाशी आम्ही चर्चा केली. त्यांनी मुदत मागितली असता आम्ही त्यांना 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसाची मुदत देऊ नये, त्यावर कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्यामुळे
शेवटी आम्ही नाविलाजास्त आंदोलनात बसलेलो आहोत. आपल्या काय मागण्या आहे आता या? आमची मागणी एकच आहे, बाकीच्या कर्मचाऱ्यांना जशी पदोन्नती व पगारवाढ दिली तशी पगारवाढ व पदोन्नती सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी व तसेच मजूर हाजरीतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही, तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे ही आमची मागणी आहे मेन. तसेच आमचे माहे ऑगस्ट सप्टेंबर मधील 21 दिवसाचा पगारही अनधिकृतपणे पेंडिंग ठेवलेला असून तो आम्हाला त्वरित अदा करावा ही आमची विनंती आहे. अजून काही मागण्या? बस हा? संपली. आता नर्सिंग होम प्रशासक आहे, हो, या प्रशासकाने कडे तुम्ही मागण्या मांडल्यानंतर प्रशासकाने काही हे केलंय का त्याबद्दल तुमची चर्चा केली का? प्रशासकाने आम्हाला पुरावे द्या व त्याबद्दल आम्ही जरूर पॉझिटिव्ह निर्णय घेऊ असे आम्हाला सांगितले होते. आता तुम्ही प्राचार्याशी चर्चा करत होते, हो, त्याबद्दल काय चर्चा घडली प्राचार्य? प्राचार्यांनी आज आमच्या मागण्यांबद्दल विचारलं, बुवा तुम्ही आंदोलन करू नका, मी वरिष्ठांशी बोलतो. पण सर्व कामगारांचं मत असं आहे की तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या, आमच्या मागण्या मान्य करा, तरच आम्ही हे आंदोलन संपवणार आहोत. श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या आयुर्वेद महाविद्यालय, फार्मसी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज यांचे शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत. परंतु आम्ही प्रशासकीय माध्यमातून तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आंदोलनस्थळी सकाळी 10 वाजता जाऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर चर्चा केली आणि त्याच्यामधून थोडं सकारात्मक अशा पद्धतीचं चर्चा घडून त्यानंतर एक 10 ते 12 कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ महाविद्यालयात प्राचार्य यांच्या ऑफिसमध्ये तिथं त्यांच्यासोबत त्यांच्या मागण्यावर चर्चा केली आणि त्याच्यातून बऱ्याचशा ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर त्यांना आश्वासन पण दिलं की हे आपण ज्या मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः मागील 5-6 महिन्यामध्ये ज्या 3-4 लोकांचे पगारवाढ झाली ते रद्द करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला होता. काही मजूर हजेरी म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात येतात, तर त्या कर्मचाऱ्यांची एजन्सीमार्फत पगार न देता त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातूनच पगार वाटप करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे. आणि ते पण आम्ही प्रशासकीय माध्यमातून जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्यावर एक सकारात्मक असा निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीनं ह्या त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर आम्ही सर्व प्राचार्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहे आणि त्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार. आमच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत मग त्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी कुठल्याही पद्धतीचे असे वक्तव्य आज केलेले नाही आहे. जर कर्मचाऱ्यामधली जर काय ते चर्चा असेल तर त्याचा आमचा कुठल्याही पद्धतीचा असा फारसा महत्व किंवा त्याचा आमच्या अधिकारी लेवलवर कुठलाही असा बोलण्याचा संबंध येतच नाही. मी स्वतः एकटा तो निर्णय घेतलेला नाही आहे आणि मर्जीतला अमर्जीतला असा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केलेला नाही. त्या ऑक्टोबर महिन्यात तिथून एक कर्मचारी रिटायर झालेला आहे आणि ते कामकाज पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची तिथं त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. स्टोअर कीपर या पदावर त्यांची नियुक्ती केलेली होती आणि स्टोअर कीपर या पदासाठी 12वा वर्ग शिक्षण हे त्या ठिकाणी आवश्यक होतं आणि त्या शिक्षणाच्या आधारावर आणि त्यांच्या 15 वर्षाच्या सर्व्हिसच्या आधारावर त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली. नियुक्ती हे तत्कालीन जे काही प्राधिकृत अधिकारी यांच्या माध्यमातूनच यांच्या शिफारसीवरूनच त्या ठिकाणी झाले. त्या प्राथमिक स्वरूपात चर्चा झालेली आहे आणि शेवटी आम्ही अधिकारी वर्गांना सुद्धा आमच्यावर जे मॅनेजमेंट आहेत, जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा करून आणि सध्या कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण
आणि त्याच्यासोबत असलेली ते आचारसंहिता, त्याच्यामुळे आर्थिक धोरणात्मक थोडे निर्णय त्या ठिकाणी प्रलंबित राहतील. 21 दिवसाचा पगार ऑगस्ट 2023 मध्ये जे आंदोलन झालं होतं आणि त्या काळात जे आंदोलन केलं तो ऑगस्ट 2023च्या कालखंडातला पगार वाढ आहे. पगार 21 दिवसाचा पगार प्रलंबित पडलेला आहे आणि त्याला आता या मार्च 2025 मध्ये हा प्रश्न समोर आलेला आहे. तर ऑगस्ट 2023चा हा मार्च 2025 मध्ये जो आपल्याला उत्तर काढायचं आहे त्याला पण आम्हाला प्राधिकृत अधिकारी किंवा आमच्यावरचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांची साथ लागेलच किंवा त्यांचा पण आम्हाला सहकार्य लागेल. परंतु कुठल्याही पद्धतीचं हे झालेलं नव्हतं, पत्रव्यवहार झालेला नव्हता. परंतु हा ज्यावेळेस पत्रव्यवहार झालेला तिथून आम्ही कॉन्स्टंट त्याच्यावर काम करतो, किती संस्थेवर बोजा पडेल आणि कशा पद्धतीने हे आपल्याला देता येईल त्याचा आराखडा, आम्ही कच्चा आराखडा किंवा प्रारूप तयार केलेला आहे आणि आम्ही सतत मॅनेजमेंट सोबत तो विषय मांडून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो. त्यांचं म्हणणं हेच की सध्या कारखान्याच्या निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला आर्थिक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेता येणार नाहीत आणि निवडणूक झाल्यानंतर जे काही मॅनेजमेंट असेल ते मॅनेजमेंट त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आर्थिक धोरणात्मक निर्णय घेऊ शकेल. तर कुठलीही गोष्ट हे मिटवायचीच आहे आणि महाविद्यालयीन जे कामकाज आहे ते कामकाज नियमित व सुरळीत चालू राहावे हीच आमची अधिकारी वर्गाकडनं अपेक्षा आहे. संख्येमध्ये ज्या पुरेशा संख्येमध्ये ते चालू राहायला पाहिजेत त्या पुरेशा संख्येमध्ये चालू नाही. बऱ्याच पद्धतीनं तो आहे. नाही, आर्थिक परिस्थिती थोडी संस्थेची कमकुवतच आहे. मागील 2 वर्षापासून मुलींच्या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या शासनाकडेच पेंडिंग आहेत आणि आपल्याला मुलींच्या ज्या फीज असतात त्या